पुढचं सांगतायत 15. देहबुद्धी. देहबुद्धी पहिलं बोधवचन आहे. देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाडते. देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाडते. मी देह आहे ह्यामध्येच मन गेलं तर मग भगवंत विसरला. कारण केवळ देह आणि देहाच्या संबंधितच मग सर्व काही नाती गोती आणि सर्व देहाच्या संदर्भातला सर्व प्रपंच आठवणार हे इथे, आणि त्यामुळे आपण भगवंतापासून दूर जातो. दुसरं बोधवचन आहे. देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्राचे पाणी शिंपडू या म्हणजे तिची वाढ होणार नाही. देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्राचे पाणी शिंपडूया म्हणजे तिची वाढ होणार नाही. 3. भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे. भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे. 4. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान नसणे हा जो देहबुद्धीचा स्वभाव तो आपण सगळीकडे लावतो. मनुष्य म्हणतो सगळ्या गोष्टीचे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही. सर्व गोष्टींचे ज्ञान त्याला मरेपर्यंत होत नाही आणि तो काही करीत नाही. तर हे इथे आहे सांगतायत कारणं काय आहेत. आणि असंच होतं. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान नसणे हा जो देहबुद्धीचा स्वभाव तो आपण सगळीकडे लावतो. मनुष्य म्हणतो सगळ्या गोष्टीचे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही. सर्व गोष्टींचे ज्ञान ज्याला मरेपर्यंत होत नाही, सर्व गोष्टींचे ज्ञान त्याला मरेपर्यंत होत नाही आणि तो काही करीत नाही. 5. फार चिकित्सा करीत बसणे हे मानवी देहबुद्धीचे लक्षण आहे. दुकानात गिराईक आले आणि मालाची फार चिकित्सा करू लागले की हे गिराईक काही विकत घेणार नाही असे दुकानदार मनात समजतो. परमार्थामध्ये अतिचिकित्सा करणाऱ्या माणसाचे तसेच आहे. 6. पहाट झाली की थोडा अंधार थोडा उजेड असतो त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे. देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे. आपण पूर्णतः देहबुद्धीतही काही असतो आणि आत्मबुद्धीतही असतो. तरी ते महाराज सांगतात की देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे. आता आपली स्थिती कशी आहे तर पहाट झाली की थोडा अंधार थोडा उजेड असतो त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे. देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे. 7. देहबुद्धीची तरा मोठी विलक्षण आहे. आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य सगुणोपासना करीत नाही. आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य सगुणोपासना करीत नाही. फारच सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही आणि फुकट काय जेवायला घालायचे म्हणून तो अन्नदान करीत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा. आता सगुण उपासना काही करत नाही किंवा भगवंताचं नाम हे काय सोपंच आहे ते काय घ्यायचं असं म्हणून तो नाम घेत नाही आणि कोणाला फुकट कसं अन्न खायला द्यायचं म्हणून तो अन्नदान करत नाही. तर त्यामुळे तिन्ही गोष्टी ज्या परमार्थाच्या महत्त्वाच्या आहेत ते स्तंभ आहेत त्यातलं तो आचरण कोणतंच करत नाही आणि मग असा मनुष्य फुकटच जातो. 8. विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे ती मारून शुद्ध बुद्धी केली पाहिजे. विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे ती मारून शुद्ध बुद्धी केली पाहिजे. अनेकांना असं वाटतं की अमुक मी एवढं शिकलो आहे, अमुक युनिव्हर्सिटीतून झालो आहे, IITतून झालो आहे हे असं, किंवा PhD झालो आहे, अमुक माझं शिक्षण आहे, हे जे सर्व आहे तर हे सर्व जे आहे ह्याचाच अहंकार माणसाला होतो आणि ह्या बुद्धीचा अहंकार या शिक्षणाचा अहंकार होतो आणि ही असा अहंकार सुद्धा भगवंतापासून दूर नेण्यास कारणीभूत आहे. म्हणून महाराज सांगतात की विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे ती मारून शुद्ध बुद्धी केली पाहिजे. ते इथे आहे. अनेकांना असं वाटते की एखादा शिकलेला माणूस आहे म्हणजे तो फार संस्कारी असेल किंवा त्याला सूक्ष्मातलं ज्ञान असेल, तर तसं नाही आहे आवश्यक. कारण जे शिक्षण आहे ते शिक्षण हे पूर्णतः महाराज सांगतात की देहबुद्धीला धरून आहे आणि त्यामुळे
असं जरूर नाही की त्या व्यक्तीला काही आत्मिक अनुभूती असू शकतातच शिक्षण जास्त असलंय म्हणून, असं नाही आहे. कारण ते देहबुद्धीला धरून असलेलं शिक्षण आहे. त्यामुळे आपण कितीही शिकलेलं असो किंवा नसो तरीसुद्धा ही जी विद्येची बुद्धी आहे ती बाजूला सारणं अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण परमार्थ व्यवस्थितरित्या करू शकतो. 9. देहबुद्धीच्या बुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे. देहबुद्धीच्या बुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे. समर्थांच्या सारखे जे गर्भश्रीमंत आहेत त्यांना वाचनाची गरज नाही. तर आपल्याला देहबुद्धी, आपल्याला आपल्या अंतरातील ज्ञान, जे अज्ञान आहे ते दूर करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. सत्सद विवेक जागृत होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी संतांच्या शिकवणीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणून महाराज सांगतात की संतांच्या ग्रंथांचं वाचन अभ्यास करणं गरजेचं आहे. समर्थांसारखे जे असतात त्यांना मात्र काही याची आवश्यकता नसते. परंतु आपण सर्वसामान्य आहोत, तर आपणाला आपल्या अंतरी असलेलं अज्ञान दूर करण्यासाठी आपणाला संत वचनांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. पुढे सांगते की 10. एखाद्या ग्रंथाचा अर्थ आपल्याला कळला आणि तो पटला तरी हे बुद्धीचेच काम असल्यामुळे आपले कळणे आणि पटणे देहबुद्धीच्या पलीकडे नसते. याचा अर्थ असा की आपल्याला ग्रंथाचा खरा भावार्थ कळलेला नसतो. एखाद्या ग्रंथाचा अर्थ आपल्याला कळला आणि तो पटला तरी बुद्धीचेच काम असल्यामुळे आपले कळणे आणि पटणे देहबुद्धीच्या पलीकडे नसते. याचा अर्थ असा की आपल्याला ग्रंथाचा खरा भावार्थ कळलेला नसतो. अनेकदा असं होतं, आपण जे वाचन करतो तर ते वाचन करत असताना आपण आपले तर्क, वितर्क, कल्पना, विचार हे सर्व वापरत असतो त्याचा अर्थ समजण्यासाठी. पण ग्रंथांचा अर्थ, संतांच्या वचनाचा अर्थ हे सर्व त्यांच्या कृपेनेच कळतं, ते उत्स्फूर्तपणे कळतं. हे महत्त्वाची गोष्ट आहे. तिथे आपल्या मानसिक विचार, तर्क, हा आता हा शब्द असा आहे तर ह्याचा अर्थ असा, हे असं तिथे विशेष, जरी तसा अर्थ आपण एखादा संस्कृत श्लोक असेल किंवा माऊलींच्या ओवी आहेत त्यावेळेचं मराठी आहे, त्याचा आपण त्या मराठी शब्द अनेकदा कळत नाही तर त्याचे आपण आत्ताचे मराठी भाषेत जरी त्याचं समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी त्यातला जो भावार्थ आहे, त्यातनं जे समजून घ्यायचं आहे ते मात्र आपल्याला संतांच्या कृपेशिवाय आपल्याला लक्षात येत नाही. हे ते महाराज सांगतात. आपण आपली बुद्धी चालवून अर्थ समजून घेऊ म्हटलं तर ते तसं नसतं. तर त्यातला जो अर्थ, जो त्याचा भावार्थ आहे तो कळण्यासाठी आपणाला आपल्या अंतरी सत्सद विवेक बुद्धी ही भगवंताच्या कृपेनेच, गुरुशक्तीच्या कृपेने जागृत झाली तरच आपणाला त्याचा अर्थ कळतो. अन्यथा अर्थ लक्षात येणार नाही. जो संतांना अभिप्रेत अर्थ आहे तो समजण्यासाठी आपली बुद्धी काही कामाची नसते, आपल्याला ती कृपाच अवश्य असते. पुढे सांगतात की 11. एका गृहस्थाचे त्याच्या भावाशी भांडण होते. त्याने जेव्हा आपले मृत्यूपत्र केले तेव्हा त्यामध्ये लिहिले की माझ्या शवाला माझ्या भावाचा हात लागू नये, काय ही देहबुद्धीची पराकाष्ठा. असं होतं, अनेकांना वाटतं की मेलो तरी असं मग हे करणार, मेलो तर बघायला आहे का कोण आपण, किती त्या देहामध्ये, किती त्या ह्याच्यात आसक्ती, वासना आहे, हे इथे महाराज सांगतायत. तर हे देहबुद्धीची पराकाष्ठा आहे. तर अशा पद्धतीने महाराजांनी देहबुद्धीच्या संदर्भात ही काही 11 बोधवचनं आहेत. तर ही बोधवचनं आपल्याला सांगितलेली आहेत. तर देहबुद्धी अज्ञानाचं प्रतीक आहे. अज्ञानामुळे आपण मी माझं ह्याच्यात कोशात अडकलेलो आहे आणि त्याच्यावर उपाय एकच आहे की इथे महत्त्वाचा उपाय सांगितलेला आहे की आपण संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करणं